पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार तारीख 10 ऑगस्ट. संत लॉरेन्स. पहिले वाचन 2 कोरिन्थियन्स अध्याय 9 ओवी 6 ते 10. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांस दानधर्म करत असतो. त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. शुभवर्तमान. योहान अध्याय 12 ओवी 24 ते 26. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जिथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. गहू जमिनीवर पडतो आणि मरतो तेव्हाच तो फळ देतो. ही येशूची शिकवण आज संत लॉरेन्सच्या बलिदानात प्रकट होते. संत लॉरेन्सने गरिबांची सेवा करताना आपले जीवन दिले. त्याचा विश्वास आणि प्रेम इतके प्रबळ होते की त्याने मृत्यूच्या वेळेसही देवाचा गौरव केला. येशू आपल्याला आपल्या स्वार्थी इच्छांना मरू द्यायला शिकवतो, जेणेकरून त्यातून नवे जीवन निर्माण होईल. ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रेमासाठी जगणे आणि आवश्यक असेल तेव्हा प्रेमासाठी मरणे. संत लॉरेन्सचा आदर्श आपल्याला दाखवतो की खरा खजिना स्वर्गात आहे. प्रार्थना. प्रभू, संत लॉरेन्ससारखी निस्वार्थ सेवा करण्यासाठी माझे हृदय तयार कर.